नमस्कार. शिवसंकल्प व्याख्यानमालेचा आजचा आपला 84वा भाग. करिअर आणि स्पर्धा परीक्षा यामधला आजचा विषय ग्रुप डिस्कशन कशा पद्धतीनं फेस करावं किंवा कशा पद्धतीनं क्रॅक करावं. ग्रुप डिस्कशन हा विषय आपण आज घेतला त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपण लेखी परीक्षेची अत्यंत चांगल्या पद्धतीची तयारी करून जातो आणि या लेखी परीक्षेच्या तयारीनंतर आपण ज्यावेळेला या ठिकाणी अ, मुलाखत किंवा पुढच्या सत्रासाठी जातो तेव्हा बरीच मुलं त्यातून बाहेर पडतात. लेखी परीक्षेमध्ये आपण बराच अभ्यास केलेला असतो, तो मांडण्याचा प्रयत्न करत असतो. पण काही किरकोळ चुका हे आपल्याला या ग्रुप डिस्कशन आणि इंटरव्ह्यूच्या राउंडमधनं या ठिकाणी बाहेर पडण्यासाठी कारणीभूत ठरतात. आपण एक इमॅजिनेशन करा, की आपण IBPS, PO, SBI, MBA, MPSC, MNCच्या मुलाखतीसाठी गेलात. लेखी परीक्षा पास होऊन तुम्ही तिथे गेलेला आहात आणि 10-12 मुलांना एका रूममध्ये बसवलेलं असतं आणि समोर एखादा विषय दिला, की आज जसं आजच्या काळानुसार तुम्हाला विषय दिला, की एआय इज थ्रेट ऑर अपॉर्च्युनिटी आणि 15 मिनिटांमध्ये तुम्हाला बोलायला सांगितलं. आता ग्रुप डिस्कशन का घेतलं जातं? हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. त्याची भूमिका काय असते? तो फिल्टर का लावला जातो? म्हणजे त्यातनं गाळण करून मुलांना बाहेर काढणं हा एकच उद्देश असत नाही लक्षात घ्या. ग्रुप डिस्कशनचं महत्त्वाचं कारण काही क्वालिटीज तुमच्यामधल्या चेक करणं हे गरजेचं असतं लक्षात घ्या. त्यामुळे ही ग्रुप डिस्कशन ही आपली एक्झाम नसून एक अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला एक लेयरवरून दुसऱ्या लेयरला जाण्यासाठी हे लक्षात घ्या. 8, 10, 12 उमेदवारांचा ग्रुप केला जातो. 10-15 मिनिटं चर्चा केली जाते आणि 2 ते 3 ऑब्झर्व्हर तिथं बसलेले असतात. आणि मग यातून तुमचे विचार, तुमचं कम्युनिकेशन, तुमचं लीडरशिप, तुमचं टीमवर्क आणि तुम्ही अंडर प्रेशर कसं काम करता हे तपासण्याचं काम केलं जातं. कोणकोणत्या सेक्टरमध्ये ग्रुप डिस्कशन किंवा जेडी घेतली जाते, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया. IBPS, PO, SBI, PO, RBI ग्रेड बी म्हणजे बँकिंगच्या या अपॉर्च्युनिटी जिथं ग्रुप डिस्कशन घेतलं जातं. MBA ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये या ठिकाणी जिथं कुठं जाल तिथं प्रत्येक ठिकाणी याची ग्रुप डिस्कशनची गरज असते. UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये अनौपचारिकरित्या या ठिकाणी ग्रुप डिस्कशन महत्त्वाचं असतं. कॉर्पोरेट प्लेसमेंटमध्ये TCS, इन्फोसिस, विप्रो यासारख्या कंपनीमध्ये या ठिकाणी याची आवश्यकता असते. डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये SSB, GD किंवा GTO टास्क जे असतात त्या ठिकाणी याची गरज असते. असे बरेच सेक्टर आहेत की जिथे ग्रुप डिस्कशनची गरज असते. आता मला काही प्राचार्यांनी सांगितले की आम्ही करिअर संसदेचे विद्यार्थी देखील ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून निवडणार आहोत. म्हणजे हे एक पद्धत वेगळ्या पद्धतीची काही ठिकाणी चालू होते हे लक्षात घ्या. आता का घेतलं जातं ग्रुप डिस्कशन? त्याचं पहिल्यांदा कारण समजून घ्या. की कंपनी असेल, संस्था असेल, आस्थापना असेल, की ज्या गोष्टी लेखी परीक्षेत तपासू शकत नाही, ते तपासण्यासाठी ग्रुप डिस्कशन. मग काय तपासलं जातं? एक तुमचं कम्युनिकेशन, संवाद कौशल्य. दुसरं आहे क्लॅरिटी ऑफ थॉट, विचारांची स्पष्टता. तिसरं आहे लीडरशिप, नेतृत्व तुमचं कसं असेल. टीम प्लेयर, टीममध्ये तुम्ही कसं काम करताय. 5वं आपलं आहे प्रेशर हँडलिंग, दबावामध्ये तुमची शांतता टिकून राहते का? त्यानंतर ॲक्टिव्ह लिसनिंग, तुमची ऐकण्याची क्षमता कशी आहे. तुमचं या ठिकाणी अवेअरनेस आणि अनालिसिस कसं आहे. ऐकण्याची क्षमता आणि सॉरी सामान्य ज्ञान आणि विश्लेषण कसं आहे तुमचं त्याच्यामध्ये. बॉडी लँग्वेज कशी आहे, तुमची देहबोली काय आहे, कशा पद्धतीनं तुम्ही बिहेव करता हे चेक केलं जातं. तुमची लॉजिकल रिझनिंग आहे का, तर्कशुद्ध मांडणी तिथं या ठिकाणी आहे का ते बघितलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मॅच्युरिटी, समजूतदारपणा आणि विवेक जो आहे तो तुमचा तपासला जातो. हे सगळं तपासलं जातं फक्त 15 मिनिटामध्ये आणि 10-12 जणांच्या ग्रुपमध्ये हे लक्षात घ्या. इथं तुम्ही एकटा असून चालत नाही. तुम्हाला ह्या सगळ्याची सवय असायला पाहिजे. मी ज्यावेळेला वारंवार म्हणतो, की क्लासेसमध्ये जाऊन आपण या ठिकाणी भक्कमपट्टी करतो, तयारी पेपरची बरीच करतो त्याच्यामध्ये. पण तुम्ही तुमच्या टीमसोबत राहिलेल्या नसता. तुम्ही तुमच्या कॉलेजमधल्या वातावरणामध्ये वाढलेला नसता. एकमेकांशी बोलणं, करणं, भिडणं, भांडणं सोडवणं. लक्षात हे सगळे प्रकार असतात जगण्याच्या पद्धतीमधले लक्षात घ्या. हे तुम्ही कसं हाताळता हे तुम्हाला पुढे जाऊन उपयोगाला येतं असतं. म्हणजे ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी हे एन्व्हायर्नमेंट महत्त्वाचं असतं लक्षात घ्या. मग जीडीचे प्रकार किती आहेत ग्रुप डिस्कशनचे? त्या प्रकार पहिला तर टॉपिक बेस. म्हणजे एखादा सामान्य विषय दिला जातो तुम्हाला या ठिकाणी, की सोशल मीडिया हॅव एज लिमिट हे सांगितलं होतं किंवा दुसरा या ठिकाणी सिच्युएशन बेस केस स्टडी दिली जाते. म्हणजे तुम्ही एका कंपनीचे CEO आहात आणि अचानक नफा घटला तर काय कराल? एक्झाम्पल दिलं जातं लक्षात त्यानुसार तुम्हाला काम करावं लागतं. तिसरं असतं अब्स्ट्रॅक्ट. संकल्पनात्मक काही विषय दिले जातात आणि त्यानंतर या ठिकाणी त्याच्यावर तुम्हाला बोलायचं असतं. म्हणजे ब्लॉक नंबर 7 आणि सायलन्स सांगितलं तुम्हाला त्याच्यावर बोला. सगळेजण डिस्कस करा. मग ते काय असू शकतं, काय हे सगळं त्याच्यात तुम्हाला बोलावं लागतं. त्यानंतर असतं इमेज किंवा पिक्चर तुम्हाला दाखवलं जातं. एक चित्र दाखवलं जातं काही त्याच्यामध्ये ज्यात सिच्युएशन असेल, मग त्याच्यावर तुम्हाला बोलायला सांगितलं जातं. शक्यतो SSB आणि GTO सारख्या ज्या एक्झाम आहेत त्या ठिकाणी हे वापरलं जातं लक्षात घ्या. आर्टिकल बेस वर्तमानपत्रामध्ये आलेलं एखादं आर्टिकल
त्याच्यावर तुम्हाला चर्चा करायला सांगितली जाते. हे लक्षात, हे काही प्रकार आहेत जीडीचे असणारे. आता या ठिकाणी ग्रुप डिस्कशनचे मूल्यमापन कसे होते फार महत्वाचं असतं. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तर याच्यामध्ये पॅनलिस्ट या ठिकाणी 7 त्या महत्वाच्या गोष्टी असतात ज्याच्यावर तुम्हाला मार्क देत असतात. त्यातला पहिला आहे तुमचा कंटेंट. मुद्दे दर्जेदार आहेत का? ते 30% मार्क त्याला असतात लक्षात घ्या. म्हणजे तुमचे मुद्दे तथ्यावर आधारित आहात का? तुम्ही कोणता नवीन दृष्टिकोन देऊ शकता का? याच्यावर असतं. दुसरं महत्वाचं असतं तुमचं कम्युनिकेशन कसं आहे. आता कम्युनिकेशन म्हणजे काय, की सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं तसं, की उत्कृष्ट संवाद ज्याला साधायचा असतो तो उत्कृष्ट लिसनर पहिला. तुम्ही चांगलं श्रोते असलं पाहिजे. मग तुम्ही चांगले श्रोते असताना या ठिकाणी तुम्हाला ज्या महत्वाच्या गोष्टी ऐकायला मिळतात, त्यातून तुम्ही मांडता कसं? समोरच्याला थांबवण्याची तुमची पद्धत कशी आहे? थांबवणं योग्य आहे, गरजेचं असेल, पण ते कसं थांबवता? त्याचा समोरच्याचं न बोलता तुम्ही संवाद कट करताय का? आलं लक्षात? गरज नसताना आवाज वाढवताय का? या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेतल्या जातात, बघितल्या जातात. त्यानंतर या ठिकाणी तुमची कुठलीही भाषा असू दे, मराठी, हिंदी, इंग्रजी, ज्या भाषेत तुम्ही बोलणार आहात, त्यामधली उच्चाराची स्पष्टता आहे का? तुम्ही जे बोलताय हे समोरच्याला समजतंय का? तुमच्या बोलण्याचं स्पीड योग्य आहे का? तुमचा जो काही या ठिकाणी त्याच्यामधला असणारा आवेश आहे किंवा आवाजांचा जो काही या ठिकाणी वापर आहे, तो तुम्ही प्रभावीपणे करताय का? या गोष्टी बघितल्या जातात. सगळ्यात महत्वाचं असतं, की तुमची लीडरशिप. म्हणजे ग्रुप डिस्कशन झाल्यानंतर चर्चा सुरू करण्यामध्ये तुम्ही लीड घेता का? जर समजा गोंधळ व्हायला लागला, साइड ट्रॅक व्हायला लागलं, ते पुन्हा ट्रॅकवर आणता का तुम्ही? समारोपासारखी गोष्ट तुम्ही करताय का? या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये बघितल्या जातात लक्षात घ्या. म्हणजे हे तयारीचा भाग आहे लक्षात घ्या. ग्रुप डिस्कशनमध्ये हा तुमच्या तयारीचा भाग आहे. बाय प्रॅक्टिस तुम्ही या गोष्टी करू शकता. यासाठी तुम्हाला विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्यानंतर बघितलं तर टीम बिहेवियर. तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी कशा पद्धतीनं बोलता. मी आता जसं सांगितलं दुसऱ्याला बोलूच द्यायचं नाही. आलं लक्षात? किंवा त्याचं या ठिकाणी ॲक्सेप्ट करायचं नाही किंवा ॲक्सेप्ट करताय. काय करताय तुम्ही? कशा पद्धतीनं तुमचं बिहेवियर आहे? दुसऱ्याच्या मतांचा सन्मान करणं, आपली मतं व्यवस्थित मांडणं, त्याचं पूर्णपणे ऐकून घेणं, हे काम तुम्ही करता का हे तपासलं जातं. लिसनिंग स्किल पुन्हा पुन्हा मी सांगतोय, तुमचं ऐकण्याचं स्किल अत्यंत चांगलं असणं गरजेचं असतं. एक 10% तुमचा इम्पॉर्टन्स हा या ग्रुप डिस्कशनमध्ये तुमच्या लिसनिंग स्किलला असतो. दुसऱ्याचे मुद्दे बोलणं आणि त्याला जोडून पुढे या ठिकाणी तुमचं मुद्दे ऐकून त्याला जोडून तुमचं बोलणं असणं हे गरजेचं असतं लक्षात घ्या. बॉडी लँग्वेज हा त्यातला एक महत्वाचा भाग आहे. तुमचे आय कॉन्टॅक्ट कसे आहेत, बॉडी पोश्चर कसं आहे, गेस्चर कसं आहे, स्माईल कशी आहे चेहऱ्यावरची. या गोष्टी तुमच्या या ठिकाणी मॅटर करत असतात हे लक्षात घ्या. हे तुम्ही बसायचं आरशासमोर बसून तुम्ही स्वतःला बघा. आरशासमोर बसून या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतः या ठिकाणी ऑब्झर्व्ह करा, की मी कसा दिसतोय, माझे आय कॉन्टॅक्ट समोरच्याशी कसे होत आहेत, माझ्या चेहऱ्यावर एखादी स्माईल राहते का? आलं लक्षात? राहत नसेल तर त्यासाठी प्रयत्न करा. सुरुवातीला ते नकली वाटेल, मग नंतर हळूहळू त्याच्यावर तुम्हाला डेव्हलपमेंट जाणवेल लक्षात घ्या. आणि 7वा महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये तुमचा पुढाकार. तुम्ही किती या ठिकाणी त्यात इन्व्हॉल्व होता हे फार महत्वाचं असतं. योग्य वेळी हस्तक्षेप करणं, स्वतःहून बोलायला संधी निर्माण करणं. म्हणजे बोलू द्यायचं याचा अर्थ सगळे बोलायला आहेत आणि तुम्ही 15 मिनिटं शांतच बसला आणि म्हटला मी गुड लिस्नर आहे. नाही. तुम्ही उत्कृष्ट ऐकणार आहात ते फक्त 10% महत्वाचं आहे. आलं लक्षात? म्हणजे तो बॅलन्स जो आहे तो महत्वाचा आहे. तुम्ही चांगले व्यवस्थित बसलात त्या ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये, ते महत्वाचं आहे का? त्यालाही 10%च महत्व आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणचे इम्पॉर्टन्स जो आहे तो समजला पाहिजे. कोणत्या गोष्टीला किती महत्व आहे आणि ते ओव्हरऑल आपल्याला सगळं प्रेझेंट व्यवस्थित करता आलं पाहिजे. आणि कसं प्रेझेंट करायचं त्यासाठी एक या ठिकाणी 10 टेक्निक्स जे आहेत ते टेक्निक आपण बोलूया. पहिलं या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीमध्ये आलं लक्षात? पहिले 30 मिनिटं बोलू नका जर तुमची ओपनिंग करण्यासाठी योग्य अशी तयारी नसेल तर. आपण अगोदर पण तो ऐकण्याच्या क्वालिटी मधला बघितला पाहिजे. पहिला 30 सेकंद समोरच्याला बोलू द्या किंवा विचार करा. ऐकायचं असेल तर आपण म्हणतो 100 सेकंद बोलू द्या आणि मग तुम्ही बोला. पण इथं म्हणतो आपण त्याच्यामध्ये 30 सेकंद तरी विचार करा दिलेल्या विषयावर आणि मग सुरुवात करा. दुसरा कोणतरी करेल म्हणून काय करायचं, ऐकला अर्धा शब्द बाहेर पडायच्या अगोदर तुम्ही सुरू करा, अजिबात करायचं संपूर्ण विषय तुम्हाला माहीत असेल तरी देखील, त्याच्यावर तुमचा परफेक्ट अभ्यास असेल तरी देखील, तुम्ही समोरच्या परिस्थितीचा अभ्यास घ्या. किती लोक बसलेत, कोणकोणत्या बॅकग्राऊंडमधून आलेले असू शकतात का याचा अभ्यास घ्या. विचार करा 30 सेकंद आणि या ठिकाणी तुम्ही बोलायला सुरुवात करा. करत असताना शक्यतो जे काही मुद्दे आहेत, 3-4 मुद्दे सुरुवातीला सुचणारे ते लिहून काढायचा प्रयत्न करा. पेन पेपर असेल तसं त्याच्यावरती आणि मग तसं एक व्यवस्थित या ठिकाणी मांडणी करा. रचना कशी पाहिजे, इंट्रोडक्शन, त्यानंतर प्रॉस, कॉन्स, एक्झाम्पल आणि कन्क्लुजन. अशा पद्धतीने तुम्हाला ती मांडणी करता यायला पाहिजे लक्षात घ्या त्याची. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचा विषय अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडता येऊ शकतो. कदाचित मग दुसऱ्यांदा बोलायला संधी मिळणार नाही, पण पहिल्या वेळेतच तुम्ही व्यवस्थित मांडू
शकाल हे लक्षात त्याच्यावरतीतनं. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पहिला बोलणाऱ्याचं बनता येतं का ते बघा. ओपनर होऊ शकता तुम्ही, पण कधी जर तयारी असेल तर त्याचा फायदा काय असेल, की जर तुमच्याकडे चांगला विषय असेल, तुमच्याकडे भरपूर नॉलेज असेल आणि तुम्ही पहिल्यांदा जर बोललात, तर नंतरचं इम्प्रेशन असं क्रिएट होतं, की बाकी सगळे बोलणारे तुमचेच मुद्दे धरून बोलायला लागतात आणि तुमची बाजूची मांडणी भक्कम होण्याची शक्यता जास्त असते लक्षात घ्या. त्यामुळे आपण या ठिकाणी पहिल्यांदा बोलण्यासाठी देखील तयारी जर चांगली केली, तर ते तुमचं या ठिकाणी म्हणजे म्हणतो ना आपण, की पहिल्याच ह्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने प्रभाव टाकून पुढे जाऊ शकतं. त्याच्यामधलं आपण मागं बघितलेले PREP जे काय आहे, म्हणजे पहिलं पॉइंट, त्यानंतर रिझन, एक्झाम्पल आणि पॉइंट. पहिल्यांदा मुद्दा मांडायचा, त्याचं कारण सांगायचं, एखादं उदाहरण द्यायचं, आकडे वगैरे असतील त्याच्यामधले तिथं आणि पुन्हा तोच मुद्दा घ्यायचा आपल्याला आहे. हे PREP जे काही तंत्र आहे, ते आपण या ठिकाणी वापरायचं आहे लक्षात घ्या. मला AI संधी वाटते, हे तुमचं या ठिकाणी पॉइंट झाला. कारण ती मानवी क्षमता वाढवते, हे त्याचं रिझन झालं आणि उदाहरणामध्ये काय ChatGPT, Google AI, ट्रान्सलेशन आलं लक्षात. हे या ठिकाणी एक्झाम्पल म्हटलं आणि म्हणून AI धोका नाही तर साधन आहे. हे पुन्हा मुद्द्यावर आलात तुम्ही लक्षात. एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे AI मला संधी वाटते, हे त्याचा या ठिकाणी मुख्य मुद्दा. कारण तुम्हाला विचारलं होतं AI संधी आहे की धोका आहे. त्यानंतर तुम्ही सांगितले कारण ती मानवनिर्मित आहे. म्हणजे तुम्ही त्याचं रिझन सांगितलं. तुम्हाला का संधी वाटते ते. त्यानंतर त्याची उदाहरणामध्ये ChatGPT, Gemini किंवा ट्रान्सलेशन, Google ट्रान्सलेशन याची उदाहरण दिली त्याच्यावर आणि पुन्हा सांगितलं, की म्हणून मला वाटतं, की AI धोका नाही लक्षात त्याच्यावरती. ते AI संधी आहे. ही जी मांडणी आहे, ही मांडणी तुम्हाला समजली पाहिजे. हे लक्षात घ्या. मध्येच सोडून नाही द्यायचं. म्हणजे मी आज मोठमोठे लोक बघितले, की जे बोलायला सुरुवात करतात इंटरव्ह्यूच्या वेळेला बऱ्याच वेळा बघतो आपण त्याच्यावर. ते बोलायला सुरुवात करतात जो प्रश्न विचारला त्याच्यावर. पण समारोप करत असताना पुन्हा काय प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर द्यायचं ते विसरून जातात. आलं लक्षात? तर तिथं जर तुम्ही आला नाही, तर ते कम्युनिकेशन या ठिकाणी मध्ये ब्रेक होत असतं. ती या ठिकाणी आपल्याला सवय असायला पाहिजे. त्याच्यानंतर महत्त्वाचं लक्षात घ्या, की तुम्हाला या 15 मिनिटामध्ये जाणीवपूर्वक 2 ते 3 वेळेला बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे फार महत्वाचं आहे लक्षात घ्या. आणि ते बोलत असताना तुम्हाला या ठिकाणी तेवढंच असावं, पण ते फार इंटरॅक्टिव्ह असलं गरजेचं आहे हे लक्षात त्याच्यामध्येतनं. सातत्यानं बोलणं, अग्रेसिव्ह राहणं, एकदाही न बोलणं, आलं लक्षात? म्हणजे तुम्ही सतत बोलत राहिलात, तर ते अग्रेसिव्ह होतात, त्याचाही फायदा नाही. तुम्ही एकदाही न बोललात तर पॅसिव्हली झालात, त्याचाही फायदा नाही. लक्षात त्याचा बॅलन्स तुम्हाला साधता यायला पाहिजे. बोलत असताना ह्याच्यामध्ये आकडे आणि उदाहरण फार महत्वाचे असतात. लक्षात, की आपण या ठिकाणी एक्झाम्पल द्यायचं आरबीआयची आकडेवारी, UGCची आकडेवारी, याची आकडेवारी, जे काही तुम्ही अभ्यास केलेला असतो त्याच्यानुसार. कारण हे महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचं आहे. कुठेतरी आपण आपण ऐकलेलं असतं, काही ठोकून द्यायचं ते काय व्हेरिफाय करत असतात का? असं अजिबात करायचं नाही. तुम्ही चुकीची आकडेवारी दिली, समोरच्यानं क्रॉस केला, त्याच्यावर तुम्ही पुन्हा या ठिकाणी तुमचा हट्ट सोडला नाही, लक्षात, तर तुमचे एक निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट होण्याची शक्यता असते. नाव सांगू शकत नसाल तर एखाद्या अहवालानुसार, रिसर्चनुसार, लक्षात, ह्या स्टडीनुसार असं तुम्ही वापरू शकता. जिथं तुम्हाला कन्फ्युजन आहे, गोंधळ आहे, अशा ठिकाणी लक्षात. पण ती थोडीशी माहिती असते. कारण ते आकडे समोरच्याच्या लक्षात राहतात का? बऱ्याच वेळा समोरच्याच्या आकडे लक्षात राहत नाहीत. पण ते तुमच्याविषयीचं एक इम्प्रेशन क्रिएट करतात, की तुम्हाला माहिती त्यातली चांगली आहे हे लक्षात आहे त्याच्यामध्ये. ते महत्वाचं असतं. सगळ्यात महत्वाचं तुमचे सगळे ज्यावेळेला बोलत असतात. मी वारंवार तुम्हाला सांगत असतो, की बाबा आपण ठीक आहे तुम्ही 36 लोकं दररोज अटेंड राहता ठीक. पण मॅक्सिमम लोकांनी प्रयत्न करा तुमचे व्हिडिओ ऑन ठेवण्याचं. कारण काय, की तुम्ही जे काही या ठिकाणी व्हिडिओ ऑन करता, तुम्ही ज्यावेळेला ऐकताय आणि हे मला कळतंय, तर तुम्ही त्याला प्रतिसाद देताय हा संवादामधला महत्वाचा भाग असतो. ग्रुप डिस्कशनमध्ये देखील या ठिकाणी आपल्याला हे महत्वाचं आहे, की तुम्ही ऐकत आहात. तुम्ही त्याच्यामध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट आहात. याच्याकडे तुम्हाला ते जाणवून द्यायचं आहे. नाहीतर तुमचं बोलून झालं, की तुम्ही दुसरीकडे काहीतरी करायला लागलाय, खाली मान घालून लिहायला लागलाय. असं करू नका हे लक्षात द्या. लिहिलं पाहिजे तर लिहाच, पण या ठिकाणी तिथं काय नोट्स काढायला तुम्ही गेलेले नसता बाकीच्यांच्या बोलण्याचा. तुम्हाला काय बोलायचंय, कुठं काय सुचतंय तेवढंच लिहायचा तर प्रयत्न करा. हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. आणि तुम्ही जे काही या ठिकाणी बोलताय, त्याचा मुद्दा परत वापरा. म्हणजे त्याने जे म्हटलं, आता रवीनं म्हटलं त्यात मी भर घालू इच्छितो वगैरे असे जे काही वाक्य असतात ना, हे टेक्निकचा भाग आहे लक्षात. तो आपण करू शकतो त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं आहे, की जर तुम्ही मोठी लीडरशिप असेल तुमच्यामध्ये, तर कधीही ज्यावेळेला एकमेकांच्यावर 2 माणसं ओरडत असतील, लक्षात, मोठ्या आवाजात बोलायला लागलेले आहेत, तर आपण या ठिकाणी त्यांना शांत करण्यासाठी मध्ये पडा. आणि तो गोंधळ शांत करण्यासाठी तुमचं नेतृत्व गुण जे आहेत, ते दाखवा त्याच्या बाबतीतनं. म्हणजे आपण एका-एकाने बोलूया, थोडा असा गोंधळ नको करायला, असं जर बोललात तुम्ही त्याच्यामध्ये, तर निरीक्षकांनाही पाहिजे असतं. ते मध्ये नाही पडत लक्षात. ते मध्ये पडत नाहीत. पण तुम्हाला ही संधी असते.
ग्रुप डिस्कशन मधले 2 जण भांडतायत, अग्रेसिव्ह कोणीतरी बोलतंय, त्याला कोणी हे करतंय, एकाच वेळेला 3 जण बोलतायत. तर तेवढ्यातच तुम्हाला ती संधी असते, त्याचा फायदा तुम्हाला घेता आला पाहिजे, लक्षात घ्या. पण त्यावेळेला तुमचा आवाज हा समोरच्याला चांगल्या पद्धतीनं भावला पाहिजे. आलं लक्षात? तुम्ही त्या भांडणात तेल ओतणाऱ्या, आगीत तेल ओतणाऱ्या आवाजात बोलून चालत नाही, लक्षात त्याच्या बाबतीत. हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं 8वं काय, आपण क्लोजर. समारोप करत असताना सगळी समरी द्या. काय चर्चा झाली? कशा पद्धतीची चर्चा झाली? कोण-कोण काय मुद्दे मांडले? बाजूने काय मांडले? विरोधात काय मांडले? समारोपाला कुठं आला त्याच्यातून? ही समरी द्या. त्याच्या सारांशाला या ठिकाणी समारोपाला या त्याच्या बाबतीतनं. आणि शेवटी कसं असतं लक्षात घ्या, की जसं सुरुवात करणं गरजेचं असतं, तरी शेवट जो करतो सगळ्या मुद्द्यांचा समारोप घेऊन, तोही महत्वाचा असतो. मग त्यांनी काय ऐकलं हे कळतं. किती ऐकलं ते कळतं. काय महत्वाचं योगदान हे कळतं. म्हणजे त्याची संपूर्ण या ठिकाणी या जीडीमध्ये असणारा प्रेझेन्स, त्याचं असणारं लक्ष, लक्षात ठेवण्याची क्षमता, ऐकण्याची क्षमता, बोलण्याची क्षमता, हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी तिथं समजतात. त्यामुळे शेवट देखील महत्वाचा असतो, लक्षात घ्या. तुम्ही संपूर्ण या 15 मिनिटांमध्ये अत्यंत व्यवस्थित ताठ बसणे, याचा अर्थ या ठिकाणी अगदीच ऑड वाटेल असं नाही, पण एक व्यवस्थित ताठ बॉडी पोश्चर असलं पाहिजे तुमचं. तुमचे खांदे मागे असले पाहिजेत, लक्षात त्याच्या बाबतीतनं. आय कॉन्टॅक्ट असले पाहिजेत. सर्व 10-12 जणांशी ठेवा. निरीक्षकाच्याकडे सारखं-सारखं बघू नका, लक्षात आहे. ठीक आहे. त्यांना काय करायचं ते करू द्या त्याच्यामध्ये. एक या ठिकाणी स्माईल असावी. पण मुद्दा गंभीर असला तरी पण असायला पाहिजे असं नाही, लक्षात आहे. त्याची या ठिकाणी आपल्याला थोडीशी जाण असायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे एखाद्या या ठिकाणी आपण बघितलं, की एखादी घटना घडली, दुर्घटना घडली. महिलांच्यावर अत्याचार झाला किंवा या ठिकाणी त्यांच्याविषयी चुकीचं काहीतरी घडलेलं आहे. एखादा ॲक्सिडेंट झाला, ह्या सिच्युएशनमध्ये तुम्ही बोलताय. तर त्याच्यामध्ये तुमच्या चेहऱ्यावर स्माईल असली पाहिजे आणि हसत असलं पाहिजे, असं असायला नाही पाहिजे, लक्षात घ्या. आपल्या ह्याच्यातलं एक मोठं उदाहरण आहे, लक्षात घ्या. टीव्ही दूरदर्शनवर निवेदन करणाऱ्या व्यक्तींमधले एका व्यक्तीनं देशातल्या मोठ्या नेत्याचं निधन झालं आणि निधन झालेली बातमी वाचत असताना देखील त्याला जे ट्रेनिंग दिलं होतं, की आपण सातत्यानं हसतमुख असायला पाहिजे. तर ती निधनाची बातमी देखील हसतमुख तिनं वाचून दाखवली. त्यामुळे तिला तिची नोकरी गमवावी लागली, लक्षात घ्या. तर असेही काही प्रसंग घडू शकतात. हे तुम्ही समजायला पाहिजे, हे लक्षात त्याच्या बाबतीतनं. तुम्हाला या ठिकाणी तर्क, भावना या दोन्हीचा बॅलन्स करता आला पाहिजे. म्हणजे फक्त आकडे म्हणजे कोरडं होतं. फक्त भावना म्हणजे या ठिकाणी हलकं होतं. पण दोन्ही जर असेल, तर ते या ठिकाणी प्रभावी होऊ शकतं. हे लक्षात घ्या त्याच्या बाबतीतनं, की आपल्याला मांडणी करत असताना ती अत्यंत चांगल्या पद्धतीची असली पाहिजे. तर तुम्हाला त्याच्यामध्ये तर्कशुद्ध मांडणी पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचे इमोशन्स पाहिजे, त्याच्यामध्ये तुमचं स्टॅटिक्स पाहिजेत. हे लक्षात घ्या. हे इफेक्टिव्ह ठरायला लागतं. म्हणजे समोरच्याला जाणवतं हा काहीच आकडेवारी देत नाही. इकडचं-तिकडचं इथलेच मुद्दे लावायला लागतो, याचा अर्थ याची तयारी नाही, हे कळतं त्याच्यामध्ये. हा फक्त खेचायचं काम करतो, हे कळतं समोरच्याला. काहीच नसताना मग मोठ्या आवाजात बोलणं, पुन्हा-पुन्हा तेच-तेच गोष्टी बोलणं, अशा गोष्टी होत असतात. त्या गोष्टी टाळायच्या आहेत, लक्षात घ्या. जीडीमध्ये काय बोलू नये, हे पण महत्वाचं असतं, लक्षात घ्या. की सगळ्यात महत्वाच्या गोष्टी काय असतात त्या टाळायच्यात. 8 चुका मी सांगतोय, ज्यात आपल्याला टाळायच्या आहेत. त्यातली पहिली, ओरडणे आणि मध्येच कापणे. म्हणजे समोरच्या जोरात ओरडणे का समोरच्याला तोडणं. लगेच या ठिकाणी तुम्ही निगेटिव्हमध्ये जाता, लक्षात घ्या त्याच्यामध्ये. निरीक्षक लगेच त्याची नोंद घेतात. विरुद्ध मतावर वैयक्तिक हल्ला करणे हे टाळायचं आहे. हे पर्सनल तुमचं काही आहे का? नाही, लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही अपरिपक्व दिसता ते आपल्याला टाळायचं आहे. मला जे माहीत नाही त्याची स्पष्ट कबुली. आलं लक्षात? ते न देता थांबता येतं का याचा विचार करा. कारण इथं थोडासा माहितीचा अभाव आपल्याला जाणतो. इंटरव्ह्यूच्या प्रश्नांच्या वेळची परिस्थिती वेगळी असते आणि ग्रुप डिस्कशनच्या वेळेला वेगळी असते. विषयापासून भरकटलात तुम्ही, म्हणजे माहित नाही म्हणून काहीतरी बोलायला लागलात, तर तुमचा फोकस या ठिकाणी त्यातला निघालेला आहे त्यांच्या लक्षात येतं. दुसरं महत्वाचं आहे, मुद्द्याला धरून बसणे. मग मर्यादित विचार वाटतो. आपला मुद्दा ठीक आहे मांडला, पण समोरच्यानं काहीतरी चांगलं मांडलं, ते ॲक्सेप्टन्स तुमच्याकडे आहे, हे देखील दाखवणं तुमची या ठिकाणी गरज असते. हे लक्षात आहे त्याच्या बाबतीतनं. राजकीय किंवा धार्मिक भडकाऊ विधान करणे अत्यंत धोक्याचं असतं, लक्षात घ्या. कारण त्यामुळे ग्रुप डिस्कशन दुसऱ्या बाजूला जाऊ शकतं. तुमच्यावर वैयक्तिक या ठिकाणी काही हल्ले होऊ शकतात. हल्ले म्हणजे त्या बोलण्याच्या मध्ये होऊ शकतात आणि मग त्यातनं तुमच्या विषयीचं एक या ठिकाणी निगेटिव्ह मत तयार होण्याची शक्यता असते. कुठल्याही या अशा पद्धतीच्या ठिकाणी लक्षात घ्या. तुम्ही कुठल्याही एका राजकीय पक्षाचे, धर्माचे याचे असलं दाखवणं हे तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. कुणाचेही असेल तर, लक्षात त्याच्यामध्ये. हां, आता काही पॉलिटिकल पक्षाच्याच याच्यामध्ये गेला तर तिथं ग्रुप डिस्कशन चालतं का नाही याच्याबद्दल मला माहित नाही. अजून तर ते चालत नसावं असं मला वाटतंय त्याच्यामध्ये. तिथं तुम्हाला दाखवायची आहे निष्ठा, तिथं तुम्हाला या ठिकाणी आपली आयडेंटिटी दाखवायची आहे, ठीक आहे. पण अशा नोकरीच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ज्यावेळेला ग्रुप डिस्कशनला तुम्ही बसता, त्यावेळेला तुम्हाला या गोष्टी टाळायच्या आहेत, लक्षात घ्या.
खोटे आकडे टाकणं किंवा ते फॅब्रिकेटेड म्हणजे त्याच्यामध्ये मोडतोड करणं हे करायचं नाही. कारण पकडला गेलात तर तुम्ही या ठिकाणी त्यातनं बाहेर पडता. मग चुकीची माहिती दिलात किंवा काही त्याच्यामध्ये बदल करायला लागलात तर सगळं त्याच्यामध्ये. आणि खाली बोलून अजिबात बघायचं नाही. म्हणजे बोलायचं नाही, खाली बघून लक्षात घ्या. म्हणजे मी सातत्यानं तुमच्याकडे बोलत असताना मी जर का आता खाली मोबाईलमध्येच बघत असेन त्याच्यामध्ये किंवा माझ्या या ठिकाणी लिहिलेल्या नोट्सकडेच बघत असेल, तर समोरच्याच्याकडे तुमचा जो आय कॉन्टॅक्ट आहे, तो आय कॉन्टॅक्ट प्रॉपर होत नाही. ह्या 7 ते 8 गोष्टी आहेत, की ज्या आपल्याला टाळायच्या आहेत लक्षात घ्या. त्या का टाळायच्या हे देखील मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे लक्षात. आता महत्त्वाची अडचण आपली आहे, की मला इंग्रजी बोलता येत नाही, तर ग्रुप डिस्कशनमध्ये काय करायचं? इंग्रजी बोलता येत नाही म्हणजे या ठिकाणी तुम्ही मागे पडलात असं अजिबात होत नाही लक्षात घ्या. ग्रुप डिस्कशनमध्ये अस्खलित इंग्रजीच आवश्यक नाही. विचार स्पष्ट असणं गरजेचं असतात हे लक्षात घ्या. निरीक्षक तुमचा कंटेंट बघत असतात, काय ते कॉन्फिडन्स बघत असतात. तुमचे उच्चार या ठिकाणी बघत नाहीत. इफेक्ट असतो, पण या ठिकाणी त्यानं फार फरक पडत नाही लक्षात घ्या. तुम्हाला इंग्रजी येत नसेल तर आधी छोटी-छोटी वाक्य घ्या. फार मोठं वाक्य तयार करण्याच्या या ठिकाणी नादाला लागू नका. त्याच्यामध्ये जास्त चुका होण्याची शक्यता असते. आणि या ठिकाणी तयारी कशी करा? मग याच्यासाठी द हिंदू, इंडियन एक्सप्रेस, बीबीसी 15 मिनिटं मोठ्यानं वाचा दररोज. हा भाग बऱ्याच लोकांनी आपल्याला सांगितला असतो. 2 मिनिटं तरी या ठिकाणी आरशासमोर उभं राहा आणि एका टॉपिकवर या ठिकाणी ग्रुप डिस्कशन तुमचं तुम्ही बोला, फोनवर रेकॉर्डिंग करा, परत ऐका, परत दुरुस्ती करा. हे होऊ शकतं. बरेच YouTube चॅनल आहेत लक्षात घ्या त्याच्यामध्ये, की जिथं तुम्हाला या ठिकाणी ग्रुप डिस्कशनवर सातत्यानं या ठिकाणी काही ना काहीतरी माहिती मिळत असते, हे लक्षात घ्या. त्यानंतर व्होकॅब्युलरीसाठी दररोज 5 नवीन शब्द ॲड करण्यासाठी 1 तास 1 वाक्य बनवण्याची सुरुवात करा. इंग्लिश न्यूजपेपरमध्ये या ठिकाणी एडिटोरियल रोज वाचा, त्याचे मुद्दे काढा आणि किमान मित्रांच्या सोबत तुम्ही मॉक जीडी मॉक ग्रुप डिस्कशन तुम्ही करणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्याप्रती. ही तयार करत असताना विषय कसा असावे? राजकीय किंवा पॉलिटिकल आणि पॉलिसी असेल तर आर्टिकल 370, वन नेशन वन इलेक्शन, वुमन रिझर्वेशन यासारख्या विषयांवर चर्चा करूया, जे ज्वलंत आत्ताचे आहेत. तुम्हाला या ठिकाणी अर्थव्यवस्थेती बोलायचं असेल तर कॅशलेस इकॉनॉमी, जीएसटी, एफडीपी, स्टार्टअप इंडिया याच्यावर बोलता येईल. सामाजिक असेल तर रिझर्वेशन, लिव्ह इन रिलेशनशिप, राईट टू प्रायव्हसी हे बघता येईल. तंत्रज्ञानावर एआय जॉब खाणार का, डेटा प्रायव्हसी लक्षात यासारख्या विषयावर बोलता येईल आपल्याला. पर्यावरणाच्या विषयी क्लायमेट चेंज, ईव्ही व्हेकल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट अशा विषयावर तुम्ही बोलू शकता. मध्ये नंबर 7 सायलेन्स, ब्लॅक, टुमारो अशा काही विषयांवर तुम्ही बोलू शकता लक्षात घ्या. हे विषयाचे काही प्रकार मी सांगितले. या पद्धतीने तुम्ही वेगळे-वेगळे विषय घेऊ शकता. तुमची बेस्ट प्रॅक्टिस काय असू शकते? तुमची बेस्ट प्रॅक्टिस ही असू शकते, की आम्ही या ठिकाणी आठवड्यातून एकदा सगळे मित्र-मैत्रिणी एकत्र बसतो आणि एका विषयावर चर्चा करतो. चर्चा करणं म्हणजे त्या विषयाला न्याय देणं आणि सामाजिक आंदोलन उभं करणं आणि त्यातनं हे नसतं. तुम्ही चर्चा केल्यानंतर तुमच्या मित्रांच्या मध्ये, मैत्रिणींच्या मध्ये असणारे काही दोष हे कळतात, ते दुरुस्त व्हायला मदत होते. तुमचं या ठिकाणी उच्चार सुधारतं, तुमचं कम्युनिकेशन स्किल सुधारतं, लीडरशिप सुधारते. या गोष्टीसाठी म्हणून दर आठवड्यातनं एकदा तुम्ही या चर्चेसाठी बसायला हरकत नाही लक्षात त्याच्या बाबतीतनं. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी द हिंदू, लोकसत्ता यासारखे एडिटोरियल वाचले पाहिजेत. राज्यसभा टीव्ही, संसद, बिग पिक्चर सारख्या या ठिकाणी आठवड्यातून एकदा दोनदा तरी बघा. YouTubeवर बरेच या ठिकाणी ऑप्शन्स उपलब्ध आहेत आणि एक डायरी ठेवा. म्हणजे कुठले जरी विषय जीडीसाठी कुठले लिहिले, काय केले, या पद्धतीचं हे लक्षात. आता अब्स्ट्रॅक्ट टॉपिक जे असतात, संकल्पना दिलेली त्याच्यामध्ये जसं ब्लॅक, नंबर 7, सायलेन्स हे ज्यावेळेला येतात, त्यावेळेला अरे काय करायचं? काय शब्द आले? मी मगापासून विचारतोय, सांगतोय तुम्हाला ब्लॅक, नंबर 7, टुमॉरो याच्यावर काय बोलता येईल सगळं त्याच्यामध्ये. पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी ते समजून घ्यायचं. म्हणजे एक्झाम्पल सायलेन्स. आता सायलेन्स विषय आल्यानंतर काय आहे? तर सायलेन्स म्हणजे गप्प बसणे नाही तर ते वेळेचं महत्त्व आहे. महात्मा गांधी म्हणायचे, "सायलेन्स इज द बेस्ट आन्सर टू अँगर." हं? अशी काही वाक्य तुम्हाला सुचले पाहिजे. पण आपण आज समाजामध्ये अन्यायावर सायलेन्स राहणं म्हणजे गुन्हेगारी आहे. तो एकच शब्द वेगवेगळ्या पद्धतीनं कसा मांडता येतो तुम्हाला आणि त्याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी देखील असायला पाहिजे. हे फार महत्वाचं असतं. त्यासाठी आपण या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे विषय हाताळायला देखील सुरुवात करायला पाहिजे लक्षात घ्या. आजच्या या विषयामध्ये ग्रुप डिस्कशन बाबत आपण जी काही चर्चा केली, हा विषय टेक्निकली तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न मी केला आहे लक्षात घ्या. टेक्निकली सांगण्याचा प्रयत्न म्हणजे काय, की या गोष्टी असतात ज्याच्यावर या ठिकाणी आपण 1, 2, 3, 4, 5 मुद्दे घेऊन आपली तयारी करू शकतो. आपल्याला ती तयारी करणं गरजेचं असतं. तुम्ही कदाचित उद्योजक बनाल तर तुम्हाला या निवड प्रक्रियेतून कॅन्डिडेट घ्यावे लागतील. तुम्ही अधिकारी बनाल तर तुम्हाला या निवड प्रक्रियेतून जावं लागेल.
तुम्ही पॉलिटिकल लीडर बनाल तर तुम्हाला या ठिकाणी या पद्धतीच्या गोष्टींची माहिती असणं हे अत्यंत गरजेचं असतं. म्हणजे ग्रुप डिस्कशन सारखा विषय हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचा असणारा विषय आहे. तर या विषयासंदर्भात आज दिलेली माहिती तुम्ही थोडीशी नोट डाऊन करून घ्या. स्वतः या ठिकाणी काही मुद्दे निवडा आणि एक प्रॅक्टिस जर तुम्हाला करता आली तुमच्या मित्रमैत्रिणींच्या सोबत आठवड्यातून एकदा आपण ग्रुप डिस्कशन एका टॉपिकवर करावं. हा या व्याख्यानाचा चांगला आउटपुट असणारा विषय ठरू शकतो असं मला वाटतं. तुम्हाला आजच्या दिवसासाठी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा आणि आज आपण इथंच थांबतो. धन्यवाद.